आज माझा बर्थडे आहे आणि शिवचे पप्पा शिवला जेसीबीचा केक आणणार आहे. त्याचं नाव नाव संपताने संपताची काय संपून टाकलं? त्याने संपून 4 दिन संपून टाकली. कोणी? माऊने. माऊने 4 दिन संपून टाकली. आज बर्थडे कोणाचा आहे? बर्थडे कोणाचा आहे? देवांचा बर्थडे आहे ना आज. आज देवांचा बर्थडे बरं का. शिवचा नाही बर्थडे. हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे 25 एप्रिल आणि आज माझ्या शिवचा बड्डे आहे. तर बड्डे आम्ही एकदम साधा सिंपल सेलिब्रेट करणार आहे घरच्या घरी. खरं तर आम्हाला अनाथ आश्रमात जायचं होतं सेलिब्रेट करण्यासाठी, पण मिस्टरांना आज सुट्टी भेटली नाही. कारण की मागच्याच वीकमध्ये म्हणजे पाडव्याच्या त्या वीकमध्ये आम्ही जास्त सुट्ट्या घेतल्या होत्या म्हणजे मिस्टरांनी, त्यामुळे आज सुट्टी भेटली नाही. तर मग आजचा जो दिवस आहे म्हणजे बड्डे सेलिब्रेट करण्याचा, तर तो आम्ही सॅटर्डे संडेला आम्ही अनाथ आश्रमात जाऊन सेलिब्रेट करणार आहे बड्डे. म्हणजे आज करता नाही आला म्हणून सॅटर्डे संडेला करणार आहे आश्रममध्ये. आणि आज आम्ही घरी साधं सिंपल करणार आहे. आणि आत्ता मी पावभाजी बनवणार आहे बड्डे निमित्त. तर त्यासाठी मिस्टर अजून ऑफिसमधून येते, ते भाज्या वगैरे घेऊन येतील मग तयारीला घ्यायला. तोपर्यंत मी कोथिंबीर निवडून ठेवली आणि धुवून ठेवली सुकण्यासाठी, कारण त्यामध्ये खूप माती असते त्यामुळे धुवून ठेवली ना. आणि भरपूर माती पडते खाली बघा, म्हणजे ही मी 2दा धुतल्याच्या नंतर इतकी माती आहे. तर ते हवेने मस्त सुकते, बाहेर मस्त हवा येते. आणि चालली तयारी. आणि ह्या पिल्ल्याचा बड्डे आज, माझी या पिल्ल्याचा बड्डे. तुझी बड्डे आहे? तुझी बड्डे आज? हवा का घालतो दादाला? दादा तू भांडला ना, भांडण केलं ना तुम्ही दोघांनी? खाली नाही जात ना म्हणून रडत होता. तू म्हणला होता खाली जा. तू मारला ना दादाला? दादाने मारलं ना तुला? भांडायचं नाही हा दोघांनी, एकमेकांसंग भांडायचं नाही. भांडण करते ना तुम्ही? भांडायचं नाही हा. आज कोणाचा बड्डे आहे? दादाचा बड्डे आहे ना आज? देवांचा बड्डे आहे ना आज? वाकलं दाखवून पळाला ना दमगा. वाकुल्या दाखवल्या ना मम्मीला. जा ना, जा 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 ना मोठ्या मम्मीच्या घरी. चालला होता ना तू? मला वाकुल्या दाखव. तू चालला होता ना मोठ्या मम्मीच्या घरी. पुढं चाल ना. शिवचा बड्डेचा केक आला रे, फ्रीजमध्ये ठेवा. शिवचा बड्डेचा केक आला रे. नुसतं केक खाशीन. केक आता नाही खायचा बरं का पिल्ल्या, लगेच नाही खायचं. बड्डे कट केला का बड्डेच्या टायमाला केक कट केला का मग खा. वा, शिवचा केक बघ. पप्पाने सगळे जेसीबी जेसीबी. कसं आहे? किती आनंद झाला त्याला ट्रॅक्टर जेसीबी. चला थांब मी दाखवते हा. तुला दाखवते बरं का कसं आहे. छान छान आहे का सांगा. थांब बघ कसं आहे. कसं आहे? छान आहे का? आवडला का? कसं आहे ऋषू? छान आहे. आवडला? ओला झाला ना, मग ठेवून देऊ आपण हा थोडं. आपण खाऊ. शिवला म्हणलं आज सकाळी नवीन ड्रेस घाल. नाही मला हाच घालायचा आहे, भालूचा ड्रेस. भालूचा ड्रेस घालायचा. तर इकडे आणले होते मिस्टरांनी भाज्या पावभाजी बनवण्यासाठी. तर इकडे मी आता फ्लावर कट करून घेते आणि जयाताईंना बोलवलंय मी मदतीला. तर जयाताई आले आता मदतीला. आम्ही दोघी मिळून बनवणार पावभाजी. तर चालली तयारी आणि माऊ पण आहे मदतीला आहे ना मग. तर आता आमची तयारी चालली आहे आणि साधं सिंपलच बड्डे करणार आहे.
चालली तयारी. टोमॅटो खायचं आहे का? हा हे करता सगळे. घरात असल्यावर त्यांनाच टोमॅटो ना. खायचं. तर इकडे मी घेतलाय वाटाणा सोलण्यासाठी आणि ज्या आहे ते भाज्या कट करून देते आहे बाकीच्या. इथं मस्त फुगे फुगवलेत आता. येडा तुझा बड्डे नाही, दादाचा बड्डे. दादाला बसायची केक कापून. हा शिवचे फुगे कोण लावायचे फुगे? ते काय फुवा फुवा फुगा. भाज्या आहे ना कट करून झाले ते. शिमला, कांदा वगैरे, कोथिंबीर आणि टोमॅटो वगैरे. तर आता मी शिजायला टाकून देणार आहे भाज्या आधी. तर इकडं मी घेतली पावभाजी बनवण्यासाठी. तर सगळ्यात आधी मी भाज्या शिजत टाकणार आहे. तर तेलामध्ये मी जिरे टाकले आणि सगळ्या भाज्या टाकून 1 मिनिट तेलात परतून घेतले आणि त्यात थोडीशी पावभाजी मसाला पण टाकलेला होता. त्याने टेस्ट चांगली येते त्यामुळे मग टाकला होता. तर बड्डेच्या दिवशी म्हणजे जयादाई होत्या म्हणून सगळ्या मॅनेज झालं. त्यांनी बऱ्याचशा गोष्टींमध्ये हेल्प केली आणि छोट्या मोठ्या सगळ्या म्हणजे बारकाईने त्यांनीच बघितलं. आम्ही दोघींनी मिळून सगळं केलं. तर तेलामध्ये मी फ्लावर, बटाटा, टोमॅटो, वाटाणा हे सगळे परतून घेतलं. फक्त शिमला मिरची नव्हती टाकली. शिमला मिरची मी बारीक कट करून नंतर टाकणार होते जेव्हा आपण कांदा परतून घेतो तेव्हा. तर आता फक्त भाज्या टाकल्या होत्या आणि त्यात थोडंसं पावभाजी मसाला टाकायचा. त्याने टेस्ट छान येते आणि थोडंसं पाणी जास्त टाकायचं. जास्त म्हणजे मापात टाकायचं कारण तेच पाणी आपण परत भाजीमध्ये वापरणार आहे. तर इकडे आता मी कुकरच्या 3 शिट्ट्या घेऊन घेतल्या होत्या आणि कुकर थंड होतोय तोपर्यंत मी इकडे कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची परतून घेणार होते. त्यामध्ये ना भाज्यांमध्ये मी शिमला मिरची टाकली नव्हती शिजण्यासाठी. अद्रक लसूणची पेस्ट बनवून घेतली. तर इथे जे कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची परतून घेतली होती त्यामध्ये आता मी सुके मसाले टाकते जे घरात अवेलेबल होते. मिरची, धना पावडर आणि कांदा लसूण पण टाकला होता मी. त्याने पण छान चव येते. आणि त्यानंतर पावभाजी मसाला वरतून टाकला होता. तर हे जे सगळे मसाले टाकले ते आता व्यवस्थित परतून घेते मी. तर इकडे बघा आता जे मी परतून घेतले त्याला छान कलर आला आहे. कॅमेऱ्यात एवढं दिसत नाही पण तसं छान आला होता. तर इथे भाज्या मस्त शिजल्या होत्या त्या मी मॅश करून घेते आणि आता ह्या दुसऱ्या कुकरमध्ये मी ते ट्रान्सफर करून घेते कारण की मोठं पातेल नव्हतं त्यामुळे कुकरमध्येच बनवत होते. तर ते सर्व भाज्या टाकून परतून घेत होते आणि 10-1 मिनटं शिजून देणार होते. तर इकडे आपली पावभाजी रेडी झाली आहे ना. डेकोरेशन केलं आहे आणि हॅलो इथे डेकोरेशन केलं आणि हे ना मागच्या वर्षी जे बलून्स वगैरे उरलेले तेच लावले आम्ही. हॅपी बर्थडे शू. हॅपी बेले हॅपी बर्थडे. हॅपी बेले छान आहे ना लोकडं. गाडीचा त्याच्या आवडीचा गाड्या पण इकडचं बाजून काढून घ्या. थांब थांब. आता काय राहिलं झालं ना. फॅन बंद बस. थांब लगेच नाही कापायचं. हा बोलून दे.
खरंच ताप आलाय का? लय आला होता पण शिवासला दिले इकडे धरते का? का काय झालं? तापू आली काय लागते? हे पाहिजे इकडे पाहिजे. थांब राहू दे थोडे वेळ जाऊ दे. फोटो तर तिकडच दिला असते घ्यायचं असत तिथं जॉब देऊ ना त्रिशिका. अरे तू इकडे पाहि ना जलेबी आवडत तुझं बर्थडे असलं तो येतो का बसायला नाही तिकडे बंद झालं. एक आपण नाही ते तुझा birthday. शिवाय घे तुला घे काहीतरी पैसे खाऊ घे. आणा. पैसे घे. पैसे नाही पाहिजे. घे ना घे ना. नाही नको. शुभ्री उचलास तिकडे. मला केक काप. मला ते घ्यायचं. हं? ते का? माझी ते. आता दाखवते का? दाखवते? इकडे बघ शिव तिकडे बघ तिकडे. इकडे ये, तू इकडे इकडे. अजून केक खायचा आहे. मला आवडतं. पाणी नाही. शोध तिकडे बघ. हा का मम्मा. हा. तेच चालेल ना हो. सुसू नको ना. त्याला शिटे आले. तुमची काय गरज नाही. हा. तुला काय फोटो या मग आता निवांत शनिवारी बंद केला का नाही कॅमेरा? चालू आहे. चला पळा बघू. एक दोन आणि 5 आणि 7 किती? 1 2 आणि 7 पण नाही का 7 आणि 5 अजून काय मग काय होतं? सात. तू काय स्टार आहे स्टार. जिलेबी आईस्क्रीम नाही आवडत तुला? हा? काय आवडतं मग? हा? कॅडबरी. मीठ कमी आहे. आणू का थोडं? तर इकडे आता आम्ही सर्व जेवणासाठी बसलोय. सुरुसला बाबाला तर व्हिडिओ कॉल करायचा राहिला. कसं व्हायचं रे थांब पिंक कलर पिंक कलर थांब मी खोलतो मला चल इकडे खोलायचं हात छान आहे का झाली? इकडून हात कोणी दिली रे? कोणी कुठून खोलायचं रे अण्णा कुठून खोलायचं थोडी मला सरको. काट ठेन तू काढतो गाडी काढ थांब तिने गाडी चालून बघा खाली. अजून चलती नाहीये सेल टाकायची काय शेल नाही का? हे चालू करायचं झाला बर्थडे आता आणि ज्या ताईंनी सगळे भांडे क्लीन करून दिले. काल होता शिवचा बर्थडे आणि शिवचा बर्थडे मस्त झालाय आणि काल काल शिवच्या बर्थडेला मिस्टरांनी हा शर्ट घातला होता. तर हा शर्ट मी ॲमेझॉनवरून
हा शर्ट मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केला होता आणि याचा कपडा खूप छान आहे. तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. पण याचा एक थंडीमध्ये जास्त यूज होईल, कारण की उन्हाळ्यात असे कपडे घेऊन काहीच फायदा नाही, कारण हे गरमीचे कपडे आहे. पण खूप छान दिसतो घातल्यावरती. घातला होता काल, तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघशानच. शर्ट पाहिजे असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. कपडा खूप छान आहे, लॉंग स्लीव्ज आहे. तर मी बड्डेला हा ड्रेस घातलेला होता. तर हा वन पीस, तुम्ही बऱ्याचदा पाहिलेला, पण वन पीस बऱ्याचदा तुम्ही पाहिलेला पण असं खूप छान आहे. आणि काल मी घातलेला होता. तर मिस्टरांचे आणि माझे कपडे सेम झाले होते, म्हणजे सेम कलर झाला होता. तर हा योग होता, पण तरी खूप छान वाटत होतं. तर या गाऊनची पण मी लिंक देईल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि हा फंक्शनमध्ये किंवा मग पुढे जायचं असलं तर घालायला छान आहे. आणि याने अजून एक याचा एक फायदा आहे या गाऊनचा, की जर आपल्याला बेली फॅट असेल तर याने जास्त दिसत नाही. कारण मी कालच्या याच्यात घातलेला होता, तर मला असं जाणवलं की याने बेली फॅट दिसत नाही. तर खूप छान आहे हा. तर याची लिंक मी देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर मी मागच्या एका शॉर्ट व्हिडिओमध्ये मी हे जीन्सवरचे टॉप दाखवले होते, तर याची पण लिंक बऱ्याच जणांनी मागितलेली होती, तर याची पण लिंक देईन. आणि हा कपडा पण खूप छान आहे. तर माझ्या बड्डेच्या दिवशी मी हा घातलेला होता. त्याचा लुक पण खूप छान आहे, तो स्लीव्स पण खूप छान आहे. आणि याच्यावरती आपण व्हाईट किंवा ब्लॅक जीन्स वापरू शकतो. तर माझ्याकडे ब्लॅक जीन्स आहे. तर याची पण लिंक मी देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ही ॲमेझॉनवरूनच घेतलेली होती मी त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेला होता हा टॉप. तर हा पण खूप छान आहे, पण याला फिटिंग करायची राहिली, अजूनपर्यंत फिटिंग झाली नाही माझ्याच्याने. आणि याचा कपडा पॉलिस्टर असतो ना, त्या टाईपचा आहे. आणि उन्हाळ्यामध्ये घालायला खूप छान आहे खरं म्हणजे. जे ऑफिसला जातात ना, तर त्यांच्यासाठी म्हणजे उन्हाळ्यामध्ये घालायला खूप छान आहे. जास्त गरमी पण नाही होत अशा यामध्ये कपड्यांमध्ये. हे सगळ्या प्रॉडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. हे सगळे प्रॉडक्ट मी ॲमेझॉनवरून घेतलेले आहे. तर तुम्ही ॲमेझॉनवर सिक्युअर शॉपिंग करू शकता. जर आपण एखादा प्रॉडक्ट ऑर्डर केला आणि तो जर आपल्याला आवडला नाही तर आपण रिटर्न करू शकतो. आणि रिटर्न केल्याच्या नंतर आपण जर पेड केलेले असतील पैसे तर आपल्याला ते रिफंड होऊन जातात. त्यामुळे काही टेन्शन नाही, ॲमेझॉनवर आपण सिक्युअरली शॉपिंग करू शकतो. तुम्हाला शिवच्या बड्डेचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा.